रामकृष्ण हरी मंडळी, असं एक तीर्थक्षेत्र आहे जे सांगली जिल्ह्यामध्ये पलूस या तालुक्यामध्ये आहे. ते तीर्थक्षेत्र कोणतं आहे? ते तीर्थक्षेत्र आहे श्री क्षेत्र औदुंबर, जे दत्त महाराजांचे दुसरे अवतार आहेत. भगवान नरसिंह सरस्वती हे दत्तगुरूंचे दुसरे अवतार आहेत. त्यांनी इथं तीर्थक्षेत्रामध्ये म्हणजे या औदुंबर तीर्थक्षेत्रामध्ये ते 4 महिने वास्तव्याला होते. 4 महिने त्यांनी औदुंबराखाली बसून तपश्चर्या केली आणि त्यांनी 4 महिने तिथं चातुर्मास केला. असं हे तीर्थक्षेत्र औदुंबर. जिथं गर्भगृह आहे त्या गर्भगृहाच्या मागच्या साईडला औदुंबर हा वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या खाली काचेच्या मखरामध्ये ह्या पादुका आहेत. तर ह्या पादुका नरसिंह सरस्वती तिथे स्थापन केल्या. आता ह्या पादुका आणि औदुंबराचं दर्शन घेतल्यानंतर किंवा तिथे पूजा केल्यानंतर किंवा तिथे बसून आपण पारायण केलं तर आपल्याला 1000 पटीचं पुण्य प्राप्त होतं, असं नरसिंह सरस्वतीने भक्तांना सांगितलं. म्हणून हजारो भक्त तिथे पारायण करतात, दर्शन घेतात. आणि हे जे औदुंबर जे तीर्थक्षेत्र आहे हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. आता ह्या पादुकांचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे. आता दर्शन घेतल्यानंतर काय आपल्याला प्राप्त होतं? भक्तांना काय प्राप्त होतं? तर भक्तांना त्यांचा आत्मविश्वास प्राप्त होतो आणि तसेच त्यांची जी इच्छा आहे मनामध्ये ते इच्छित फल सुद्धा प्राप्त होतं आणि गुरुचे जे सानिध्य आहे ते आपल्याला लाभतं. आणि परत आपल्याला काय होतं, आणखीन मनातील जे आपले विकार आहेत ते सुद्धा दूर होतात. असं हे पावन असलेलं श्री क्षेत्र औदुंबर आणि त्यात विमल पादुका यांचं दर्शन घ्यायला विसरू नका. जय श्री गुरुदेव दत्त.